गीता अध्याय 6 श्लोक 19. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य योजतो योगमात्मनः. यथा दीपो दी दीर्घ आहे, निवातस्थो तवर आघात, नेंगते ने पूर्ण म्हणायचा, मग चा उच्चार करायचा, खाली ग आहे, ग चा उच्चार पूर्ण आहे. नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य, ची बरोबर अर्धा त म्हणायचा, म्हणजे चीवर आघात घ्यायचा, उरलेल्या तवर आघात घ्यायचा, त बरोबर स्य म्हणायचा. यतचित्तस्य, यत मधला त पूर्ण म्हणा. युजतो, यू बरोबर ञ म्हणायचा, जतो योगमात्मनः. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. 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 योगिनो यतचित्तस्य योजतो योगमात्मनः. योगिनो यतचित्तस्य योजतो योगमात्मनः. योगिनो यतचित्तस्य योजतो योगमात्मनः. योगिनो यतचित्तस्य योजतो योगमात्मनः. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. योगिनो यतचित्तस्य योजतो योगमात्मनः. संधी विग्रह. यथा दीपः निवातस्थः न इंगते सा उपमा स्मृता. योगिनः यतचित्तस्य योजतः योगम आत्मनः. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, दीपः दिवा, निवातस्थः निर्वात जागी असणारा किंवा वायुरहित स्थानामध्ये ठेवलेला दिवा, न इंगते म्हणजे हलत नाही, डोलत नाही, चंचल होत नाही, सा म्हणजे ती, उपमा म्हणजे उपमा, स्मृता म्हणजे जाणून घ्या. योगिनः म्हणजे योग्याच्या, यतचित्तस्य म्हणजे प्रयत्नपूर्वक आवरून धरलेल्या चित्ताला, जिंकलेल्या चित्ताला. योजतः म्हणजे योगाभ्यास करणाऱ्या, योगम म्हणजे योगाचा किंवा ध्यान योगाचा, आत्मनः म्हणजे आत्म्याचा किंवा परमात्म्याच्या. अन्वय. यथा निवातस्थः दीपः न इंगते सा उपमा आत्मनः योगम योजतः योगिनः यतचित्तस्य स्मृता. ज्याप्रमाणे वायुरहित निर्वात स्थानात असणाऱ्या दिव्याची ज्योत हलत नाही, चंचल होत नाही, स्थिर एकाग्र राहते, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानामध्ये लागलेल्या किंवा परमात्म ध्यानाचा अभ्यास करणाऱ्या योग्याच्या चित्ताला जाणावी किंवा समजून घ्यावी. एखादा दिवा जर वाऱ्याच्या ठिकाणी किंवा जिथे खूप वायू आहे अशा ठिकाणी ठेवला तर त्या दिव्याची ज्योत खूप हलते. कधीकधी वायूचा जोर जर जास्त असेल तर ती दिव्याची ज्योत विझण्याची पण शक्यता असते. त्याप्रमाणे जर तुमचं चित्त
चांगल्या प्रकारे वश झालेलं नसेल, प्रयत्नपूर्वक तुम्ही तुमच्या चित्ताला विषयांपासून वश करून घेतलेलं नसेल, तर विषयांचं वारं आपल्या चित्तरूपी ज्योतीला हलवतं, ध्यानामधनं आपल्याला विचलित करतं, पुन्हा पुन्हा विषयांची आठवण यायला लागते. विषयांची आठवण आली की ध्यानामध्ये आपलं चित्त एकाग्र होत नाही. आता विषयांचं वारं जेव्हा आपल्या चित्ताला लागत नाही, म्हणजेच विषयांची स्मृती जेव्हा आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा येत नाही, मग स्मृती कुणाची यायला पाहिजे? परमात्म्याची स्मृती अखंड येत असेल तर ज्याप्रमाणे वायू नसलेल्या जागी ठेवलेल्या दिव्याची ज्योत अखंड तेवत राहते, न हलता तेवत राहते, त्याप्रमाणे ज्या चित्ताला परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र व्हायची सवय झालेली आहे, ज्याला विषयांची आठवण येत नाही, अशा योग्याचं चित्त अग्र म्हणजे टोक, दिव्याच्या ज्योतीला जसं एकच टोक असतं, त्याप्रमाणे एकच परमात्म्याचं ध्यान त्या योग्याला अखंड करता येतं. त्यासाठी विषयरूपी वारं जिथे नाही अशा ठिकाणी ध्यानाला बसावं आणि परमात्म्याचा अखंड विचार करण्याची आपण सवय करावी. म्हणजे मग निर्वात जागीचा दिवा ज्याप्रमाणे हलत नाही, डोलत नाही, त्याप्रमाणे योग्याचं चित्तसुद्धा एक अग्र म्हणजे केवळ परमात्म्यावर स्थिर झालेलं असं असतं. आणि तेव्हा तीच उपमा इथे भगवंतानी योग्याच्या चांगल्या प्रकारे नियत केलेल्या चित्तास दिलेली आहे. जाणून घ्या असं म्हटलंय. स्मृता म्हणजे तुम्ही जाणून घ्या. आता आपल्याला जर आपलं चित्त परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र करायचं असेल तर विषयांचं वारं नको, पण दिव्याची ज्योत जर जळायला हवी असेल तर हवा असावी लागते. हवा नसेल, निर्वात जागी निर्वात पोकळीमध्ये दिवा जळू शकत नाही, कारण दिव्याला आवश्यक असणारा जो प्राणवायू आहे, ऑक्सिजन आहे, तो मिळण्यासाठी दिव्याच्या अवतीभोवती हवा असणं आवश्यक आहे. पण वाऱ्याचा जोर असता उपयोगी नाही. वाऱ्याचा जर जोर असेल तर ती वात विझण्याची शक्यता असते. आता हवा तर हवी, पण वारा तर जोरात असता उपयोगी नाही. हे जोडायचं आहे आपल्याला चित्ताशी. चित्ताला स्थिर करण्यासाठी शरीराला आवश्यक तेवढे विषय तर मिळाले पाहिजेत. जर तुम्हाला आवश्यक ते विषय मिळाले नाहीत तर शरीरच राहणार नाही. त्यामुळे आवश्यक तेवढे विषय मिळाले पाहिजेत, पण विषयांचा जोर असता उपयोगी नाही. विषयांकडे चित्त जास्त आकर्षित होता उपयोगी नाही. मग त्या चित्ताला आवश्यक तेवढ्या विषयांची पूर्ती करायची आणि मग उरलेला वेळ परमात्म्यामध्ये एकाग्र करण्याचा सराव करायचा. ह्यालाच युजतः म्हणायचं. योगाभ्यास करावा लागतो. विषयांमधलं अंतर वाढवलं की विषय न मिळता सुद्धा आपण विषयांशिवाय, विषयांच्या चिंतनाशिवाय राहू शकतो. जर आपण सारखं 1-1 तासांनी खात असू तर ज्याला योग साधायचा आहे त्यांनी 2 खाण्यांमधलं अंतर वाढवायचं. किती वाढवायचं? तर इतकं वाढवायचं की तुम्हाला अन्नाची आठवण येणार नाही. किती वेळ? अर्धा तास खाल्लं नाही तर आठवण येत नाही का? 2 तास खाल्लं नाही तर आठवण येत नाही का? ह्याचा आपणच आपला अभ्यास करायचा. आता जर तुम्हाला विषयांची आठवण यायला नको असेल तर कुठेतरी चांगल्या उत्तम गोष्टीमध्ये तुमचं मन रमलं पाहिजे. मनाचा हा स्थायी भाव आहे की त्याला जे आवडतं त्याचं ते चिंतन करायला लागतं. आपल्याला खाणं पिणं आवडतं म्हणून मन खाण्यापिण्याचं चिंतन करतं. पण जर त्याच मनाला
अभ्यास करण्याची सवय लावली, परमात्म्यामधलं सुख मिळवून द्यायची सवय लावली, तर ते चित्त परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र होतं, विषयांची आठवण काढत नाही. आणि मग असं स्थिर झालेलं चित्त निर्वात जागी ठेवलेल्या दिव्याप्रमाणे चंचल होत नाही, एकाग्र होतं परमात्म्याच्या ठिकाणी. वाऱ्याचा जोर जिथे नाही अशा ठिकाणी ठेवलेला दिवा ज्याप्रमाणे अखंड तेवत राहतो, त्याप्रमाणे विषयांची आठवण न येणारं चित्त अखंड परमात्म ध्यानामध्ये राहतं. योग्याचं चित्त अशा प्रकारे परमात्म्यामध्ये स्थिर करता येतं, असं ज्योतीच्या दृष्टांताने भगवंतांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. हरि ओम तत्सत्.